म्हणजे वादग्रस्त प्रोबेशनर IAS अधिकारी पूजा खेडकर यांची ऑडी कार पुणे पोलिसांनी अखेर ताब्यात घेतली आहे। पूजा खेडकर हिच्या बंगल्यावरती पोलिसांनी ही कार जप्त केली। चतुर्शृंगी वाहतूक विभागाच्या पोलीस स्टेशनमध्ये बॅरिकेडिंग लावून ही कार ठेवण्यात आली आहे। पूजा खेडकर यांनी याच ऑडी कारवरती लाल दिव्यासह महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लावला होता। दरम्यान कारसह कारची कागदपत्र तपासण्यासाठी हजर राहण्यासाठी पुणे पोलिसांनी खेडकरांना नोटीस बजावली होती आणि हजर न राहिल्यास कायदेशीर कारवाईचे देखील आदेश दिले होते। दरम्यान पूजा खेडकरनं 2 दिवसांपूर्वीच ऑडी कारचा 27,600 रुपयांचा दंड भरल्याची माहिती समोर आली आहे आणि पुणे पोलीस आता पुढील तपासणी आणि कागदपत्र पडताळणीची कामं करणार आहेत। पूजा खेडकर यांनी वापरलेली हीच ती ऑडी अखेर पोलिसांच्या ताब्यात आलेली। स्वतः खेडकर कुटुंबियाच्या ड्रायव्हरनीच रात्री ही गाडी इथं आणून ठेवली, कारण RTO पोलिसांनी रितसर त्यांना नोटीस दिली होती। जरी खेडकर कुटुंबियांनी या गाडीवरचा जो दंड होता चलनचा तो ऑनलाईन भरला असला 27,400, तरीही या गाडीची पाहणी RTO आणि ट्रॅफिक पोलिसांना करायची होती, कारण याच गाडीला इथं वरती अंबर दिवा लावला गेला होता आणि जे पाठीमागून स्टिकर आहे महाराष्ट्र शासनाचं ते लावलं गेलं होतं। गाडीचा नंबर आहे MH12 AR 7000 ह्या गाडीचा नंबर आहे आणि याच गाडीवर आता पुणे पोलीस पुढची सगळी चौकशी करून कारवाई करतील आणि जे पूजा खेडकर यांनी प्रोबेशनरी पिरियड मध्ये पुण्यात जी गाडी वापरली ती हीच गाडी आहे। त्यामुळे आणखीन पुढे कारवाई काय करणार हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण मोटर व्हेहिकल ऍक्ट नुसार फार दंडात्मक कारवाई असते, ती ऑलरेडी झालेली, दंड भरून झालेला आहे। त्यामुळे इथून पुढे पुणे ट्रॅफिक पोलीस या गाडी संदर्भात नेमकं काय कारवाई करतात हेच पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। तर हीच ती ऑडी कार आहे ज्याच्यावरती अंबर दिवा लावून पूजा खेडकर यांनी या गाडीचा वापर केला होता आणि ही गाडी सध्या चतुर्शृंगी वाहतूक पोलिसांच्या ताब्यात आहे आणि ही गाडी या बॅरिकेडिंग मध्ये ठेवण्यात आलेली आहे। पूजा खेडकरची ऑडी कार आता पोलिसांच्या ताब्यात आहे। जरी RTOचा दंड चलन भरलेला असला तरी देखील पूजाच्या बंगल्यावरती जाऊन कारचा हा ताबा घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्या ड्रायव्हरनी ही कार पोलिसांच्या ताब्यात दिली आहे। चतुर्शृंगी पोलीस ठाण्यामध्ये ही कार जमा करण्यात आली आहे, जप्त करण्यात आली आणि पुढील तपासणी आणि कागदपत्रांची पडताळणी आता पोलिसांकडून केली जाणार आहे। पूजा खेडकर यांच्या बाणेरच्या घरी सुद्धा पोलीस चौकशीसाठी पोहोचल्याची आत्ताची एक मोठी बातमी येते। पूजा खेडकर यांची गाडी तर पोलिसांच्या ताब्यात आहे, हीच ती ऑडी गाडी आहे आणि खेडकर यांच्या बाणेर इथल्या घरी आता पोलीस चौकशीसाठी पोहोचलेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून। चंद्रकांत, आता काही क्षणापूर्वी पोलीस इथे येऊन गेले, पण नेमके कशासाठी आले ते अद्याप कळू शकलेले नाही। पण 2 केस आहेत त्यांच्यावर आता खेडकर फॅमिलीवरती। एक ते ऑडी गाडीची जे ट्रॅफिक पोलीस ऑलरेडी कारवाई करतात आणि पुणे RTO ही एक केस आहे जी ऑलरेडी गाडी त्यांनी स्वतःहूनच चतुर्शृंगी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेली RTOने नोटीस काढल्यानंतर। आणि दुसरी केस आहे ते पिस्तूलच्या व्हिडिओची, मुळशीतली ती मुळशी पॅटर्नची दबंग व्हिडिओची, त्याच्या संदर्भात ऑलरेडी गुन्हा दाखल आहे पोड पोलीस ठाण्यात। मग ते पोलीस इथं आले होते का, कारण ते जे पिस्तूल आहे ते लायसन वाला आहे, मग ते जमा करावं लागणार आहे, कारण गुन्हा घडलेला आहे, ते धमकावण्यात आलेले आहे त्या पिस्तुला मार्फत मनोरमा खेडकर यांच्याकडून संबंधित शेतकऱ्यांना पीडित त्यांनी रितसर गुन्हा दाखल केलेला तक्रार केल्यानंतर। त्यामुळे तो पिस्तूल ताब्यात घ्यायचं त्या संबंधीची पोलिसांनी नोटीस काढलेले कलेक्टर ऑफिसने। आणि दुसरं मग त्या तहकीकात करायची त्या पिस्तूल व्हिडिओ संदर्भात, पण हे खेडकर फॅमिली पोलिसांना सहकार्य करत नाही, चौकशीला बोलवणं येत नाही, म्हणून स्वतः पोलीस आज इथं म्हणजे ज्याला आपण स्पॉट व्हिजिट म्हणतो पोलिसांच्या भाषेत पंचनामा, त्यासाठी पुणे पोलीस कदाचित तिथे येऊन गेले असावेत। आता पोलीस इथं नाहीत, पण मग येऊन गेले होते। त्यामुळे पुढील कारवाई आता काय होते, त्यांना अटक होती, चौकशीला बोलवलं जातंय की ते जामिनासाठी पुन्हा हायकोर्टात करून तोपर्यंत एक्सपोंड होतात, हे सगळं पाहणं रोज जी घडामोड असेल ती आपण देतच राहू। पण सध्या तरी खेडकर फॅमिलीचं पूर्णपणे अडचणीत आलेले आहे। रोज एक नवीन त्यांचे कारनामे समोर येत आहेत, त्यातलाच आहे कारनामा आणि त्यामुळे त्यांना अक्षरशः घरातनं एक्सपोंडिंग राहावं लागतंय। चंद्रकांत, या सगळ्या अपडेटसाठी धन्यवाद। दिवसभरातले काय घडामोडी घडतायत हे देखील तुमच्याकडनं जाणून घेऊच।